हॅलो, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर बघा किती छान ऊन आलेली आहेत म्हणजे खिडकीतून. आता संध्याकाळचे नाही 4:30 ते 5ची टायमिंग आहे आणि इकडे पण बघू शकताय हा पसारा किती वाढला आहे ना. तर 1 महिन्याआधीच कप्बोर्ड ऑर्गनाईज केलं होतं आणि परत हा पसारा पडला आहे. तर म्हटलं चला आता झोप वगैरे झाली आणि फ्रेश वगैरे झाले मी. म्हटलं आपण आज कप्बोर्ड आवरून घेऊयात. ॲक्च्युली ते सगळे मी माझ्या मिस्टरांचे कपडे आवरत आहे पहिल्यांदा. तर जे मी डेली वेअरचे कपडे किंवा ऑफिस वेअरचे जितके लागतील इतकेच कपडे मी या माझ्या एका वुडन कपबोर्डमध्ये म्हणजे आमच्या जे कपबोर्ड अरेंज करायला त्याच्यामध्ये ठेवते. बाकीचे जे फेस्टिव्ह वेअर्स असतील किंवा आपण रेअरली यूज करतो किंवा साड्या वगैरे असतील त्या सगळ्या मी बॅगमध्ये पॅक करून ठेवते. तर इथे मी सगळे कपडे त्यांचे फोल्ड करत आहे. कपड्यांना प्रेस करून ते ठेवावे म्हटले तर त्याला खूप वेळ जाईल, पण जेव्हा ते ऑफिसला जातात त्याच्या आधीच मी प्रेस करते जे कपडे त्यांना लागत असतात. आता तर फक्त मला हा पसारा आवरून घ्यायचाच आहे म्हणून तर पटकन हे कपडे वगैरे मी अरेंज करते, सेट करून ठेवते. ॲक्च्युली ना मी हे म्हणजे मला आठवतं 1 महिन्यापूर्वीच हे सगळं कपबोर्ड ऑर्गनाईज केलं होतं परफेक्टली. म्हणजे सगळे कपडे असतील, साड्या वगैरे किंवा या साईडला पण माझं कपबोर्ड जे आहे त्याच्यामध्ये बुक्स वगैरे आहे, डॉक्युमेंट्स सगळं सेट करून ठेवलं होतं. पण कसं होतं प्रत्येक म्हणजे महिन्याला हे थोडंसं सेट करून ठेवावंच लागतं, आहे तसं तर राहत नाही. सो म्हटलं चला परफेक्ट करून घेऊयात. आता तर यांचे सगळे शर्ट्स वगैरे मी ऑर्गनाईज करून घेते. तर हे आहे माझं वुडन कबर्ड. आम्ही रेंटवर राहत असल्यामुळे मी जास्त मोठं कबर्ड वगैरे परचेस नाही केलं आणि आम्हाला घरमालकानेच म्हणजे इथे 2 कबर्ड्स दिलेले आहेत, जे लोखंडी आहेत. पण ते आम्ही जेव्हा मुंबईमध्ये राहत होतो तेव्हाच मी हे बाय केलं होतं हे कबर्ड. मला आवडलं होतं कारण की आमची तिकडे रूम पण छोटी होती, 1 RK रूम आणि जास्त स्पेस नसल्यामुळं मी तिथे छोटं कबर्डच घेतलं आणि लोखंडी कबर्डपेक्षा मला हे छान वाटतं. कसं होतं रेंटने राहत असल्यामुळं आपल्याला सामानांची शिफ्टिंग करताना खूप अवघड जातं कारण की साहित्य खूप हेवी पण असतं आणि ते साहित्य खराब होण्याची पण शक्यता असते. त्याच्यामुळं मी याच्यामध्ये जास्त पण इतकं पण इन्व्हेस्ट नाही केलं आणि मला हे कबर्ड म्हणजे आता जे भेटले खूप छान आहे. तर आता इथे मी कपडे वगैरे लावून घेते त्यांची मिस्टरांची. हा फर्स्ट शेल्फ मी त्यांच्या कपड्यांसाठी आहे. आता याच्यामध्ये जे ऑर्गनायझर मिळतात ना, क्लॉथ ऑर्गनायझर ते पण मला बाय करायचे आहेत आणि ते मी आता खाली माझे कपडे आवरण्यासाठी घेतलेले आहेत. तर माझ्या हातामध्ये काय आलेले आहेत हे रेडीमेड ब्लाउजेस जे मी परचेस केले होते तुळशीबागेतून आता 2 महिन्यापाठी, की आता म्हणजे
ऑफिसला जाताना किंवा म्हणजे ब्लाऊज रेडी नसायचे ना, साड्या असायच्या माझ्याकडे पण ब्लाऊज नसायचे, तर रेडीमेड मी ब्लाऊज घेतले होते. पण ह्याची अजून फिटिंग वगैरे करायची आहे, तसंच पडलेले आहेत हे ब्लाऊज. बघा किती छान आहे ना, हा ब्लॅक कलरचा तो ब्लाऊज मला खूप आवडला आहे. स्लीवलेस आहे, स्लीवलेस आपण इथे सिटीमध्ये घालू शकतो, पण गावी गेल्यानंतर तरी त्याला तो फुलच हवा ना. तर बघू मी त्याला कधी सेट करून घ्यायचं. आणि इथे मी थोड्या साड्या ठेवलेल्या आहेत. हा पण रेडीमेडच आहे. हा एकदा मी घातला होता आणि खूप छान बसतो. त्याला फिटिंग वगैरे काय करायची गरज नाही. हा कोणत्या पण साडीवरती जातो. सो मी हा गोल्डन कलरचा घेतलेला होता ब्लाऊज. देन इथे या सगळ्या साड्या वगैरे अरेंज करून घेते. आता आधीचे जे ब्लाउजेस आहेत ते तरी मला बऱ्यापैकी येतच नाही आहेत, म्हणजे खूप जास्त फिटिंग होत आहेत. आणि ह्या माझ्या साड्या मी जेमतेमच इथे ह्या म्हणजे ह्या कप्प्यामध्ये ठेवलेल्या आहेत. कधीतरी आपल्या म्हणजे फंक्शनला किंवा काही सणाला किंवा कुठेतरी आपण जाताना वगैरे नेसायला होतात म्हणून. म्हणजे इतक्या रेअरली मी जास्त नेसतच नाही, पण रेअरली कधीतरी आपण घालतो ना, म्हणून मी ठेवलेल्या आहेत. आणि नाहीतर मी हे बॅगमध्येच ठेवून देते. मग एकदा बॅगमध्ये ठेवून गेलं की आपण त्यांच्याकडे बघतसुद्धा नाही. त्या साड्या तशाच बॅगमध्ये राहून जातात. कधीतरी आपण इथे ठेवलं तर ते हां बाबा हे साडी घालू शकतो, हे करू शकतो, अशी आयडिया तरी येते. सो इकडे मी साड्या आता फोल्ड करून ठेवते. तशा म्हणजे जास्त प्रमाणातल्या साड्या माझ्या अशा आहेत की मी त्या रेडीच नाही करून घेतलेल्या, कारण की जास्त मी कधी घालतच नाही ना, नेसतच नाहीत साड्या. सो तर पटापट इकडे अरेंज करून घेते. तर ही एक जी साडी आहे ना, ती मला आवडली. मम्मीकडे होती ही साडी, मम्मीची आहे. पण तिने मला दिली, तिला नको होती आणि मी ती मस्त रेडी करून घेतली ती साडी. मला खूप आवडली. ही एक माझ्याकडे साडी आहे जी रेग्युलर मी यूज करते. वारली पेंटिंग आहे त्याच्यावरती. तर खूप वेळा मी ही साडी घातलेली आहे, नेसलेली आहे साडी. तर हलकी फुलकी आणि छान आहे ही पण. तर इकडे एक कॉर्नरला होती, ती मी आता बघितली, तर ती पण फोल्ड करून ठेवते. तर इथे मी सगळे म्हणजे चुडीदार वगैरे, ड्रेसेस वगैरे जे बाहेर घालण्याचे आहेत ते मी सगळे ऑर्गनाईज केलेले आहेत. आणि हा कप्प्यामध्ये मी 4-5 जेमतेम साड्या वगैरे ठेवलेल्या आहेत. तर अशा प्रकारे माझं कप्बोर्ड ऑर्गनाईज झालेलं आहे फायनली. आता बघू ते किती दिवस असं नीटनेटकं राहतं आणि परत कधी आवरावं लागतं. तर थँक फॉर वॉचिंग अँड प्लीज सबस्क्राईब टू माय चॅनल अँड गिव्ह मी 1 लाईक. बाय.